रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 15. पुरुषोत्तम योग. भाग 6. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या देहात हा जीवात्मा माझाच सनातन अंश आहे आणि तोच या त्रिगुणमयी मायेत स्थित असलेल्या मनासह 5 इंद्रियांचे आकर्षण करतो. ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशू आवडे थोडेपणे. समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांशू ऐसा दिसे सानिवा जेवी. तेवी जडा ते जीवविता देह अहंता उपजविता. मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी. पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्दा अभिप्रायो. अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे, तो जीवलोकू मी म्हणे संसारूहन. एवं विध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी. जैसा चंद्रू का उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा तो तरी नव्हे. तैसे अनादीपण न मोडे माझे अक्रियत्व न खंडे. परी करता भोगता ऐसे आवडे ते जाण गा भ्रांती. किंबहुना आत्मा चोखटू होऊन या प्रकृतीसी एकवटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. पै मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये, ते माझी म्हणोनी होये व्यापारारूढ. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे. मग तयाचे निधाविजे मोहे सैरा. तैसा आपली या विस्मृती आत्मा आपणाची प्रकृती. सारिखा गमोनी पुढती तियेसीची भजे. मनाच्या रथी वळघे श्रवणाच्या द्वारे निघे. मग शब्दाची या रिघे राना माझी. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची या मोहरा. आणि स्पर्शाची या घोरा वना जाय. कोणे एके अवसरी रिघोनी नेत्राच्या द्वारी. मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. कारसनेची या वाटा निघोनी गा सुभटा. रसाचा दर कुटा भरोची लागे. ना तरी येणेची घ्राणे मदंशू करी निघणे. मग गंधाची दारुणे आडवे लंगी. देहेंद्रिय नायके धरुनी मन जवळिके. भोगी जती शब्दादिके विषय भरणे. शरीर म्हणजेच आपण इतके मर्यादित ज्ञान होऊन व्यापक स्वरूपाहून ते वेगळे होते, तेव्हा मर्यादित झाल्यामुळे जीव हा माझा अंश आहे असे वाटते. वाऱ्यामुळे सागरावर लाटा निर्माण होतात, त्या जशा सागराचा एक लहानसा अंश आहे असे दिसते, त्याप्रमाणे हे पंडुसुता, देहाचा अहंकार निर्माण झाल्यावर त्या देहाचा जो चालक तो या मृत्यूलोकामध्ये जीवरूपी मीच आहे असे वाटते. त्याच जीवाच्या दृष्टीने जो हा अखंड कर्मव्यापार चालतो त्याला जीवलोक असे म्हणतात. अरे, ज्या ठिकाणी माणसाचा जन्म होतो व पुढे त्याचा मृत्यू होतो हे खरे म्हणून मानले जाते, त्या ठिकाणाला मी जीवलोक म्हणजे संसार असे म्हणतो. अशा प्रकारच्या जीवलोकामध्ये तू मला अशा सूक्ष्म तऱ्हेने बघ की चंद्र जसा पाण्यामध्ये प्रतिबिंब रूपाने असूनही बिंबापेक्षा वेगळा आहे. अर्जुना, स्फटिकाचा मणी कुंकुमावर ठेवला असता लाल दिसतो, पण तो स्फटिक वस्तुस्थितीने तसा होत नाही. त्याप्रमाणे मी जीवरूपाने सर्व कर्मव्यवहार करीत असतो, अथवा जन्म मरण रूप संसार चक्रात फिरत असलो तरी पण माझे कर्मरहित पण खंडित होत नाही, परंतु मी कर्ता भोगता आहे असे वाटते.
तो एक प्रकारचा भ्रम आहे असे समज. किंबहुना परमार्थतः आत्मा नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असूनही तो प्रकृतीशी ऐक्य पावून तिच्या उपाधीने तिच्या धर्माचा अधिकार स्वीकारतो. प्रकृतीचे कार्य असलेले मन, श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, प्राण ही 6 इंद्रिये ती सर्व मीच आहे असे समजून कर्मव्यापार करण्यास प्रवृत्त होतात. ज्याप्रमाणे एखाद्या संन्यासी माणसाने आपणच आपली बायका मुले व्हावे आणि मग त्या कुटुंबाच्या मोहाने इकडे तिकडे धावावे, त्याप्रमाणे जीवात्मा आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने आपणच प्रकृतीरूप आहोत असे मानतो आणि त्याच शरीरादी प्रकृतीची विषय संपादन करून सेवा करतो. जीवात्मा मनाच्या रथावर बसून श्रवणेंद्रियाचे द्वारा शरीराबाहेर निघतो आणि मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो. तोच प्रकृतीचा लगाम हातात धरून त्वचेच्या द्वाराने स्पर्शरूपी महाभयानक वनामध्ये जातो. कधी वेगाच्या द्वाराने बाहेर पडून रूपाच्या डोंगरात सैरपणे भटकत राहतो, किंवा अर्जुना जिभेच्या मार्गाने जाऊन अनेक प्रकारचे अन्नरस मावण्याची पोटाची गुहा जेवणाने भरू लागतो, अथवा याच नाकाच्या द्वारे देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो आणि मग गंधांची वने ओलांडीत चालत राहतो. अशा तऱ्हेने देह आणि इंद्रिये यांचा स्वामी मनाला जवळ करून शब्दाधिक विषयांचे समुदाय भोगतो. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. वायू हा गंधाच्या स्थानापासून गंधाचे जसे ग्रहण करून घेऊन जातो, तसेच देहादिकांचा स्वामी जीवात्माही पहिल्या शरीराला सोडून जातो आणि मनासह इंद्रियांना घेऊन पुन्हा जे शरीर प्राप्त होते त्यात प्रवेश करतो. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तैसे दिसे, जै शरीरी का पैसे एकादिये, जैसा आथिला आणि विलासिया तैची ओळखाये धनंजया, जै राजसेवा ठाया वस्तीसी ये, तैसा अहंकर्तृत्वाचा वाढू का विषयेंद्रियांचा घुमाडू, हा जाणीजे तै निवाडू जै देह पावे, अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी, हे आपण पयासवे जोडी घेऊनी जाय, जैसा अपमानिला अतिथी न सुकृताची संपत्ती, का साई खडे यांची गती सूत्रतंतू, ना ना मावळतेनी तपने मेईजती लोकांची दर्शने, हे असो द्रुती पवने नेईजे जैसी, तेवी मनशष्टायया इंद्रियांते धनंजया, देहराजू ने देहा पासूनी गेला. पण करता भोगता असे हे जीवाचे स्वरूप त्याच वेळी दिसते की ज्यावेळी तो जीव एखाद्या शरीरात कर्मानुसार प्रवेश करतो. अर्जुना, एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या राजधानीत राहावयास येतो. त्याप्रमाणे जीव ज्यावेळी स्थूल देह धारण करतो त्यावेळी जीवाच्या अहंकाराची वाढ किंवा विषयांच्या इंद्रियांचा धुमाकूळ स्पष्टपणे दिसण्यात येतो. अथवा जीव ज्यावेळी स्थूल शरीराचा त्याग करतो त्यावेळी त्याला सदैव साथ देणारे मन व इंद्रियांचे समुदाय संस्कार यांना घेऊन जातो. ज्याप्रमाणे अतिथी भोजनास आला असता त्याचा अपमान करून त्यास जर विन्मुख परत पाठविले तर तो मालकाचे पुण्य घेऊन जातो, किंवा दोरा काढून घेतला तर कळसूत्री बाहुल्यांची गती थांबते, किंवा अस्त पावत असलेला सूर्य जसा लोकांची दृष्टी घेऊन जातो, अथवा वाऱ्याकडून जसा फुलांचा गंध नेला जातो. आता हे दृष्टांत पुरे. अर्जुना, त्याप्रमाणे देहराज जीव जेव्हा स्थूल देहातून बाहेर पडतो
त्यावेळी तो मनाबरोबर 5 इंद्रियांचे संस्कार घेऊन बाहेर पडतो. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. हा जीवाला श्रोत्र, चक्षु, त्वचा, रसना, घ्राण आणि मन या सर्वांच्या साहाय्याने विषयांचे सेवन करवतो. मग येथे अथवा स्वर्गी जेथ जेथ जैसे देह आपंगी तेथ तैसेची पुढती पांगी मनादिक जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळी जे तेथ ते दवा तैसाची फांके तरी ऐसैसिया राहाटी अविवेकियांचे दिठी ए तुले हे किरीटी गमेची गा जे आत्मा देहासी आला आणि विषयो येणेची भोगिला अथवा देहो निगेला हे साचची मानिती एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानियेले. मग इहलोकात अथवा स्वर्गात ज्या ठिकाणी तो देह प्राप्त करून घेतो त्या ठिकाणी पूर्वी जसा होता तसाच पुन्हा मन व 5 इंद्रियांचा विस्तार करत असतो. अर्जुना, दिवा मालवल्यानंतर तो जसा आपल्या तेजासह नाहीसा होतो तसाच तो पुन्हा लावला तर नंतर पूर्वी जसा होता तसाच प्रकाश देत राहतो. परंतु अर्जुना, अशा जन्ममरणाच्या चक्रात अविवेकी पुरुषांच्या दृष्टीने असे हे वाटत असते, कारण आत्माच हा देहामध्ये आला आणि आत्म्याने विषय भोगला अथवा देहातून गेला हे सर्व अविचारी पुरुष खरे मानत असतो. एरवी जन्म घेणे अथवा मृत्यू पावणे किंवा कर्म करणे अथवा विविध विषयांचा उपभोग घेणे हे सर्व प्रकृतीचे कार्य आहे. पण ती सर्व कार्ये अविचारी मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी मानतो. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. देह सोडून जात असताना अथवा पहिल्या देहात राहत असताना तसेच विषयांचा भोग घेत असताना अथवा सुखदुःखादिकांनी युक्त असणारा जो जीव त्याचे सतस्वरूप अज्ञानी लोकांना दिसत नाही. ज्यांचा ज्ञानचक्षु उघडला आहे त्यांनाच ते दिसते. योग्य मार्गाने प्रयत्न करणारे योगी आपल्या ठिकाणी स्थिर असलेल्या जीवाला पाहतात आणि जे काही धर्मशास्त्र जाणत नाहीत ते अविचारी लोक प्रयत्न करूनही जीवाचे खरे स्वरूप पाहू शकत नाहीत. परिदेहाचे मोठके उभे आणि चेतना तेथ उपलमे तिहे चळवळेचे निलोभे आला म्हणती तैसेची तया संगती इंद्रिये आपलाला अर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोग क्षीण आपैसे देह गेलिया ते न दिसे तेथे गेला गेला ऐसे बोभाती गा पै रुखू डोलतू देखावा तरी वारा वाजतू मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा का आरसा समोर ठेविजे आणि आपण पे तेथ देखिजे तरी ते धवांची जाले मानिजे काय आधी नाही का परता केलिया आरसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा का चंद्री वेगू अभ्राचा आरोपी जे तैसे होई जे जाई जे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहे आंधळे ते तेथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहींचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती
ज्ञाने का जयांचे डोळे, देखोनी न राहाती देहींचे खोळे. सूर्यरश्मी आणि याळे, ग्रीष्मी जैसे, तैसी विवेकाचे नि पैसे. जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे, ते ज्ञानिये देखती ऐसे आत्मयाते. जैसे तारांगणी भरले, गगना समुद्री बिंबले, परी ते तुटोनी नाही पडिले ऐसे निवडे. गगन गगनीची आहे, हे आभासे ते वाये. तैसा आत्मा देखती देहे गवसीलाही. परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि देहाच्या ठिकाणी चेतना प्रकट झाली की तेव्हा त्या देहाच्या हालचालींवरून आत्मा जन्माला आला असे म्हणतात. त्याचप्रमाणे हे अर्जुना, त्याच्या संगतीने इंद्रिये आपापले विषय सेवित असता जीव उपभोग घेतो असे म्हणतात. नंतर प्रारब्ध कर्माने प्राप्त होणारे भोग क्षीण होताच देह आपोआप नष्ट होतो. तेव्हा त्यामध्ये चेतना दिसत नाही. मग त्यावेळी जीव गेला असे म्हणून ओरडतात. परंतु अर्जुना, वृक्ष हालत असलेला दिसावा तरच वारा वाहत आहे आणि जेथे वृक्ष नाही तेथे तो वारा नाही असे म्हणावे काय? अथवा आरसा समोर ठेवून आपले रूप त्यामध्ये पाहिले म्हणजेच आपण आहोत असे मानावे व आरशात पाहण्यापूर्वी आपले रूप नव्हते की काय? अथवा आरसा बाजूला केल्यावर त्यातील प्रतिबिंब दिसेनासे झाले तर आपले अस्तित्वच संपले असा निश्चय करावयाचा काय? वास्तविक पाहता शब्द हा आरशाचा गुण आहे. परंतु अविचारी लोक मेघांची गर्जना झाली असे समजतात. अथवा ढगांच्या गतीचा वेग चंद्राच्या ठिकाणी आरोपिला जातो. चंद्र वेगाने जात आहे असे लोकांना वाटते. त्याप्रमाणे विकाररहित आत्मसत्तेच्या अधिष्ठानावर देह उत्पन्न होतो आणि नाश पावतो. परंतु अविचारी लोक त्यांच्या अज्ञानामुळे उत्पत्ती नाश हे धर्म आत्म्याचे आहेत असे मानतात. आत्मा हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. तो देहाच्या धर्मास फक्त साक्षीभूत आहे. या विवेकी दृष्टीने पाहणारे लोक वेगळेच आहेत. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची अणकुचीदार किरणे मेघपटलांचा भेद करून पृथ्वीपर्यंत येतात, त्याप्रमाणे ज्याची दृष्टी देह दिसत असला तरी ज्ञानाच्या आधारे देहाच्या आकारावर थांबत नाही, तर देहाचे निरसन करून देहरूपी खोळीमध्ये आत्मा वेगळा आहे असे पाहतात. विवेकाच्या विस्ताराने ज्याचे ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाले आहे तो ज्ञानी आत्मा हा अकर्ता आहे असे जाणतो. ज्याप्रमाणे तारांगणाने भरलेले आकाश समुद्रामध्ये प्रतिबिंबित झाले तरी ते वरून तुटून सागरात पडले नाही हे निश्चितपणे जाणता येते. आकाश आकाशाच्या जागी आहे आणि ते सागरात दिसते ते प्रतिबिंब खोटे आहे, भ्रमज्ञान आहे. त्याप्रमाणे देहाने आत्म्याला गवसणी घातली तरी सुद्धा परमार्थतः आत्मा हा असंग आहे असे ज्ञानी जाणतात. खळाळाच्या लगबगी फेडूनी खळाळाच्या भागी, देखिजे चंद्रिका का उगी चंद्री जेवी. का नाडरची भरे शोषे, सूर्यू तो जैसा तैसाची असे. देह होता जाता तैसे देखती माते. घट मठ घडले तेची पाठी मोडले, परी आकाश ते संचले असतची असे. तैसे अखंडे आत्मसत्ते, अज्ञान दृष्टी कल्पिते. हे देहाची होते जाते जाणती पुढे. चैतन्य चढे ना ओहटे, चेष्टवी ना चेष्टे. ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती ते. आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू ही उगाणा घेईल. सकळ शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता, परी ते व्युत्पत्ती ऐसी. जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मकामजसी नभेची भेटी. पै तोंड भरो का विचारा, आणि अंतकरणी विषयासी थारा. तरी ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. हा गा ओसण तयाच्या ग्रंथी, काही तुटती संसार गुंती.
की परिवसिलिया पोथी वाचिली होय. ना बांधोनिया डोळे घ्राणी लावी जती मुक्ता फळे. तरी तयांचे काय कळे मोलमान. तैसा चित्ती अहंते ठावो जिभे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसेनी कोडी एक जन्म जाओ परी न पविजे माते. जो एक मी का समजती व्यापकू असे भूत जाती. ऐकतिये व्याप्ती रूप करू. खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या लाटांमध्ये चंद्राचे तुकडे तुकडे झालेले दिसतात. पण तोच चंद्र पाहू लागलो तर आपल्या जागी कायम आहे असे दिसते. डबक्यामध्ये पाणी साठले की त्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते. पण हे पाणी आटल्यावर प्रतिबिंब नाहीसे होते. पण सूर्य पाहू गेले असता तो आपल्या ठिकाणी स्थिर असतो. त्याप्रमाणे देह उत्पन्न झाल्यावर व नाहीसा झाल्यावर मी उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही. अशा दृष्टीने ज्ञानी लोक मला जाणतात. मातीचे घट तयार केले अथवा मठ तयार केले आणि पुन्हा ते तोडून टाकले तरी त्या घटामध्ये आणि मठामध्ये दिसणारे आकाश जसेच्या तसे कायम असते. त्याप्रमाणे आत्मसत्तेवर अज्ञानाने कल्पिलेले हे देह उत्पन्न होतात व नाश पावतात. ही गोष्ट ज्ञानी पुरुष निश्चितपणे जाणतात. चैतन्यमय आत्मा हा कधी वाढत नाही आणि कमी होत नाही. कोणाकडून काही करवत नाही आणि स्वतः काही करत नाही. हे ज्यांना यथार्थ स्वरूपाचे आत्मज्ञान झाले आहे तेच जाणतात. एखादा पुरुष बुद्धिमान असेल तर त्याला आत्म्याचे शब्दज्ञान कळेल. बुद्धीने तो विश्वामध्ये किती परमाणू आहेत याचा योग्य प्रकारे हिशोब देईल आणि तो सकळ शास्त्रांत निपुण होईल. अशी विद्वत्ता असून देखील मनामध्ये वैराग्य नसेल तर सर्वांच्या अंतर्यामी समप्रमाणात असणारा जो मी त्या माझ्याशी त्याची भेट होणार नाही. त्याप्रमाणे सर्व शास्त्रांचे पाठांतर जरी असेल आणि अंतःकरणामध्ये जर विषयांचे चिंतन सुरू असेल तर अर्जुना अशा विषयासक्त लोकांना मी कधी सापडणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. झोपेत बडबड करणाऱ्या ग्रंथज्ञानाने संसाराचे बंधन तुटेल काय? अथवा घरात असणारी पोथी वस्त्रात गुंडाळून ठेवली तर ती वाचली असे होईल काय? अथवा डोळे बांधून मोते जर नाकाला लावली तर त्यांचे मूल्य कळेल काय? आणि त्यांचा पाणीदारपणा कळेल काय? त्याचप्रमाणे चित्तामध्ये अहंकार बाळगून तोंडाने सर्व शास्त्रे जरी पाठ म्हटली आणि कोट्यवधी जन्म जरी घेतले तरी माझी प्राप्ती होणार नाही. जो मी एक सर्व भूतमात्रांमध्ये समप्रमाणात व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे स्वरूप प्रगट करतो तरी त्याचे श्रवण कर. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम्. जे तेज सूर्याच्या ठिकाणी राहून अखिल जगताला प्रकाशित करते तसेच जे तेज चंद्राच्या ठिकाणी आणि अग्नीच्या ठिकाणी स्थित आहे ते माझेच तेज आहे असे जाण. तरी सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. जलशोषुनी गेलिया सविता ओलांशू पुरवितसे जे मागोता ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी आणि दहन पाचन सिद्धी करीतसे जे निरवधी ते हुताशी तेजोवृद्धी माझीची गा. सूर्यासह ही संपूर्ण विश्वरचना जो प्रकाश दाखविते तो प्रकाश माझा आहे. तो प्रकाश विश्वाच्या उत्पत्तीपूर्वी आणि नंतरही आहे हे जाणावे. हे पंडुसुता, सूर्य हा दिवसा पाणी शोषून घेतो आणि पुन्हा रात्री पृथ्वीला जो ओलावा पुरवितो त्या चंद्रातील चांदणे माझे आहे. जे बाहेरच्या इंधनाचे दहन करणे आणि पोटातील अन्नपदार्थांचे पचन करण्याचे कार्य अमर्यादितपणाने करीत असते ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे.
गामाविश्यच्च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. आणि मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने तिला धारण करतो आणि रसरूप अमृतमधुर चंद्रमा होऊन सर्व औषधी वनस्पतींचे पोषण करतो. मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी. हे पांसुची ढेंपुळी विरेची ना आणि भूते ही चराचरे. हे धरी तसे जिये अपारे तिये मीची धरी धरे रिगोनिया. गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता. भरला जालो चालता सरोवर तेथुनी फांकती रश्मीकर. ते पाट पेलुनी अपार सर्व औषधींचे आगर भरीत असे मी. ऐसेनी सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा. ते अन्नद्वारा जिवाळा भूत जाता आणि निभजविले अन्न तरी तैसे कैसे दीपन. जेणे जिरुनी समाधान भोगिती जीव. मी पृथ्वीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी तिला आधारभूत झालो आहे. म्हणून मातीच्या कणापासून बनलेली लहानशा ढेकुळाप्रमाणे असलेली पृथ्वी सागराच्या अफाट पाण्याने विरघळून जात नाही. आणि ही पृथ्वी ज्या अगणित स्थावर जंगम भूतांना धारण करते त्या सर्वही भूतमात्रांना पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच धारण करतो. अर्जुना, आकाशामध्ये मी चंद्राच्या रूपाने अमृताचे भरलेले चालते सरोवर झालो आहे. या चंद्राच्या अमृतरूपी सरोवरापासून अनेक किरणांचा समुदाय सर्वत्र पसरतो. त्या किरणांच्या पाटाने सर्व वनस्पतींचे पोषण मीच करत असतो. अशा प्रकारे सर्व धान्यादिकांचे पोषण करून विविध प्रकारच्या धान्याची समृद्धी करून त्या अन्नाद्वारे प्राणीमात्रांचे पोषण करतो. आणि अन्न जरी मी निर्माण केले तरी ते प्राणीमात्रास कसे पचेल की ज्याच्या आधारे जीवास समाधान मिळेल.